हा जो इतिहास सांगण्याचा प्रयत्न आहे आणि हे जे वक्तव्य आहे हे चुकीचे आहे। अशा प्रकारचे वक्तव्य करून इतिहासाला कुठेतरी कलाटणी देऊन आणि आपण या प्रवाहामध्ये येण्याचं कार्य या सुभान अलींनी केलेलं आहे। अशा प्रकारचा कुठेच त्यांनी जे काही सांगितलं आहे त्याचे कुठेच दाखले नाही आहे आणि असे दाखले नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे हा एक मोठा गुन्हाच आहे आणि याच्यामध्ये महाराजांचा अपमान आहे आणि स्वराज्याच्या निर्मितीमध्ये ज्या मावळ्यांनी आपलं योगदान दिलं आहे त्यांचा हा अपमान आहे। काय मागणी आहे? गुन्हा दाखल व्हावं, काय मागणी आहे? अशा प्रकारचे जे कार्यक्रम आयोजन करतात त्या आयोजन समितीवर अशा प्रकारचे वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करणे आणि लोकांच्या भावना दुखवणाऱ्या अशा या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे। अशा लोकांना हे कार्यक्रम करण्यासाठी बंदी घालण्यात आली। ज्यांनी आयोजन केलेलं होतं ते एका राजकीय पक्षाशी पण संबंधित आहे। त्या राजकीय पक्षालाही काही आपला इशारा आहे किंवा काही मागणी आहे? राजकारणासाठी महाराजांचा अपमान आम्ही खपून घेणार नाही। अशा प्रकारच्या लोकांना बोलून असं वळवून घेणं आणि असं वक्तव्य करून दिशाभूल करणं हे चुकीचं आहे। अशा राजकीय पक्षांनी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की जनता तुम्हाला माफ करणार नाही। आपल्या स्वार्थासाठी राजकारणासाठी महाराजांचा अपमान आम्ही खपून घेणार नाही। एक असा विकृत व्यक्ती जो स्वतःला इतिहासकार म्हणतो आणि त्यांनी परवाच्या दिवशी इथं येऊन इथं एक चुकीचे वक्तव्य केलेले आहे त्याचा आम्ही निषेध करत आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मागणी करत आहे। हा सुभान अली नावाचा व्यक्ती आहे, हा विकृत व्यक्ती आहे आणि याला पागल ठरवून याला पागलखान्यात पाठवण्यात यावं असं आम्ही शासनाला विनंती करत आहे।